ठाणे महापालिकेत अनुसूचित जातीचा महापौर होणार आहे। विमल भोईर, पद्मा भगत आणि दर्शना जानकर यांचं नाव यासाठी आता चर्चेत आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये एससी प्रवर्ग आरक्षण पडल्यानं आम्हाला आनंद झालाय असं वक्तव्य ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलेलं आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेचाच महापौर होणार असं नरेश मस्केंनी सांगितलंय। खऱ्या अर्थाने आनंद होतोय की सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी हे आरक्षण जे पडलेलं आहे, कारण गेले 19 वर्ष महापालिकेमध्ये मी काम करते आणि पहिल्यांदाच एससी प्रवर्गाचं आरक्षण आमच्या इथे पडलंय, तर खऱ्या अर्थाने आनंद होतोय मला। पण खरंच न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं त्या समाजाला। आम्ही सत्तेची समीकरण मला असं वाटतं ठाण्यामध्ये तरी वन साईड आहेत आम्ही, कारण 75 सीट्स आमच्या आहेत आणि बिनविरोधच महापौर बसेल। शिवसेना या आमच्या गटामध्ये एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत आणि शिवसेनेमध्ये तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की एकेकाने संख्या आमची वाढत जाते, कमी नाही होत। आज ठाण्यामध्ये आमचे 75 नगरसेवक निवडून आले होते। आज जे एक अपक्ष ज्या नगरसेविका होत्या त्यांनी सुद्धा आज आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमच्या गटाला आणि ठाण्यामध्ये 76 ही संख्या आज आमची झालेली आहे। केडीएमसी मध्ये महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न आता चर्चेला जातोय, कारण केडीएमसीतल्या महापौर पदासाठी 3 नावांची सध्या जोरदार चर्चा आहे। यातली 2 नावं ही शिवसेनेच्या नगरसेवकांची आहेत, तर मनसेच्या एका नेत्याचं नाव सुद्धा चर्चेत आहे। शिवसेनेकडे किरण भागले आणि हर्षाली थविल हे 2 अनुसूचित जमातीचे नगरसेवक आहेत, तर भाजपकडे अनुसूचित जमातीचे उमेदवारच नसल्यानं महापौर पदावरचा भाजपचा दावा आता संपल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे मनसेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यामुळे मनसेकडे शीतल मंडारी या अनुसूचित जमातीच्या नगरसेविका आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी प्रथम मला पक्षातर्फे तिकीट दिलं। तसेच माझे मार्गदर्शक आणि माझे वडिलांसारखेच रवी पाटील साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला मी सार्थ ठरलो, जिंकून पण आलो आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून 10-15 वर्ष झाले मी त्यांचं काम बघतोय आणि त्यांनी जो टाकलेला माझ्यावरती विश्वास आहे त्या संधीचं नक्कीच मी पुढे सोनं करेन। आनंद वाटतोय। आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 35 वर्ष शिवसेना शहर प्रमुख म्हणून रवी पाटील काम करतोय। 3-3.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि आज डॉक्टरांनी व मोठ्या साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक 5 मध्ये अतिशय कुठलाही विचार न करता 4च्या 4 नवख्या उमेदवारांना उमेदवारी देऊन माझ्यावर एक विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला सार्थ म्हणून आम्ही सर्वच्या सर्व पॅनल हे मोठ्या फरकाने निवडून आणलेलं आहे। नवी मुंबईमध्ये महापौर पदाच्या अनुषंगानं प्रमुख दावेदार नेमके कोण आहेत ते सातत्यानं चर्चिलं जात होतं। काही नावं आता या अनुषंगानं समोर येताना दिसत आहेत। नेत्रा शिर्के, माधुरी सुतार, वैष्णवी नाईक ही काही नावं समोर येत आहेत। वैष्णवी नाईक या गणेश नाईकांच्या सुनबाई आहेत, पुतणे वैभव नाईक यांची त्या पत्नी आहेत। तिकडे नागपूरमध्ये सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौर आता होणार आहे, त्यामुळे शिवानी दाणी आणि अश्विनी जिचकार या 2 नगरसेविका महापौर पदासाठी प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत। शिवाय माया इवनाते, दिव्या धोरडे आणि नीता ठाकरे ही देखील काही दावेदारांची नावं समोर येताना दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।